कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याच्या संशयात असलेल्या 3 जर्सी गायींची सुटका केली आहे। या प्रकरणी वाहनचालक प्रथम प्रकाश कांबळे वर्ष 28 राहणार उगार बुद्रुक तालुका कागवाड जिल्हा बेळगाव याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्यापूर्वी छत्रपती संभाजी कॉलनी पतंगराव कदम महाविद्यालयासमोरील रस्त्यावर प्रथम कांबळे हा त्याच्या ताब्यातील बलेरो पिकअप क्रमांक KA 23B7255 मधून 3 जर्सी गायींची वाहतूक करीत असताना मिळून आला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार या वाहनातून पशु वाहतुकीचा आवश्यक परवाना नसताना जनावरांना चारा पाणी न देता दाटीवाटीने आणि आरोग्य प्रमाणपत्राशिवाय वाहतूक केली जात होती। ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने उगार तालुका कागवाड जिल्हा बेळगाव येथे नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भागवत माळी यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, प्राण्यांच्या वाहतूक नियम 1978 तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।